पण पुढच्या बातमीकडे, ठाकरेंनी सत्तेत येण्याचा प्रयत्न केला असावा असं मला वाटत नाही। तसंच ठाकरे आणि शरद पवार यांनी सत्तेत यावं असाही आमचा आग्रह नाही असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय। दरम्यान बावनकुळेंना आमच्यावर बोलण्याचा अधिकार नाही असा पलटवार राऊतांनी केलाय। जी काही कुठलीही चर्चा कुणाशी नाही, त्यांनी काही आमच्याही चर्चा केली नाही। मला याची बिलकुल कल्पना नाही आणि मला वाटत नाही की उद्धवजींनी काही आमच्या सत्तेमध्ये येण्याचा काही प्रयत्न केला असेल किंवा शरद पवारजीच्या लोकांनी काही पक्षप्रवेशासाठी आमच्याकडे कुठला आग्रह नाही आहे आणि काँग्रेसमध्ये आग्रह नाही आहे। पण त्यांच्याकडले काही लोक सोडून मात्र भारतीय जनता पार्टीमध्ये येत आहे जे लोक अस्वस्थ आहे। कारण उबाटामध्ये मोठ्या प्रमाणात अस्वस्थता आहे, काँग्रेसमध्ये अस्वस्थता आहे आणि शरद पवार साहेबांकडे अस्वस्थता आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात लोक भाजपमध्ये येत आहे। बावनकुळेंना तो अधिकार आहे का सांगण्याचा? त्याने अमित शहाना विचारलंय का आहे किंवा नरेंद्र मोदींना विचारलंय का? अजिबात नाही। त्यांना कोणत्याही निर्णयाचा अधिकार आहे असं मला वाटत नाही। ते आपली मतं व्यक्त करतात, करू द्या।